जय श्रीराम. मित्रांनो, आज आपल्याला एक कल्पना करायची आहे. आपण एका अंधाऱ्या कारागृहामध्ये बंदिस्त आहोत. आपले हात पाय सकाळदंडाने बांधलेले आहेत. आपले डोळे गरम सळईने फोडल्या जात आहे. आपल्या मुखातून जिव्हा ही चिमट्याने ओढून बाहेर काढला जात आहे. केस उपटल्या जात आहेत, नखही उपटल्या जात आहेत आणि आपल्या अंगावरली कातडी थोडी थोडी सोलल्या जात आहे. आणि हे छळ एखादा तास, एखादा दिवस नाही तर तब्बल 40 दिवस चालणार आहेत. आणि याच्यातून जर मुक्ती पाहिजेत असेल तर दोनच मार्ग आहेत. एक, स्वतःचं स्वराज्य, स्वतःचा स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा सोडून द्यायची आणि परकीयांची गुलामी स्वीकारायची. आणि दुसरा मार्ग, मृत्यूला पत्करायचं, मृत्यूला स्वीकारायचं. हा प्रश्न आपल्याला जर पडला तर आपल्याला हा प्रश्न खूप कठीण वाटेल की यातलं काय निवडावं. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांना हा प्रश्न खूप सोपा होता त्यांच्यासाठी. त्यांनी तात्काळ मृत्यूला निवडलं, परंतु आपलं स्वराज्य, आपला स्वाभिमान आणि आपली धर्मनिष्ठाही सोडली नाही. मित्रांनो, आजच्याच दिवशी 29 मार्च 1689ला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना ठार केलं. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले असतील, ते ठार झाले असतील, परंतु त्यांचा आत्मा आणि त्यांचं मन हे मात्र स्वतंत्र आणि त्यांचं मन मात्र स्वतंत्र आणि अजिंक्य राहिलं. त्याला औरंगजेब स्पर्शही करू शकला नाही. असे आपले शंभू महाराज होते. शंभू महाराज हे काही आकाशामधून आलेले एखादे देवदूत नव्हते, तर संभाजी महाराज हे आपल्यातीलच एक व्यक्ती होते. संभाजी महाराजांना हे सर्व काही बळ कशामुळे मिळालं, तर त्यांची जी धर्मनिष्ठा होती, धर्मावर भक्ती, स्वराज्यावर भक्ती, यामुळे त्यांना हे बळ मिळालं आणि त्यांनी हे छळ सहन केले. छत्रपती संभाजी महाराज हे काही एक ऐतिहासिक पात्र होते एवढंच आहे असं नाही. ते एक योद्धाच होते असं नाही, तर हे खूप अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे राजे होते. छत्रपती संभाजी महाराज एक कवी होते, संस्कृत पंडित होते, त्याच्यानंतर एक कुशल योद्धाही होते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजच्या दिवशी आपण त्यांच्या बलिदानाला आठवतो. मग हे बलिदान आठवायचं कशासाठी? जर आपण आपले बलिदान, संभाजी महाराजांचं बलिदान विसरलो तर आपण आपलं अस्तित्वच नष्ट करून बसू शकतो आणि बसणारच. कारण की असं होताना दिसत आहे की औरंगजेबासारखा जो राजा स्त्रियांची काही इज्जत करत नव्हता, त्यांच्या अब्रूवर हात घालत होता आणि ज्याच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतसारा जुलमाने वसूल केला जात होता, असा राजा औरंगजेब हा असाही राजा होता की त्याने त्याच्या आई वडिलांचा अनन्वित छळ करून त्यांना मारलं. सत्तेसाठी त्याच्या भावाला सर्व भावांना मारून टाकलं. आणि हे सगळं कशासाठी? तर सत्तेसाठी. आणि आजही इतिहास पुन्हा स्वतःला रिपीट करताना दिसत आहे. आजही थोड्याफार स्वार्थासाठी औरंगजेबाच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. अशा लोकांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जर आज औरंगजेब जिवंत असता आणि शंभू महाराज जिवंत असते, दोघंही असते, तर त्यांनी कोणाच्या राज्यामध्ये राहणे पसंत केले असते? एक संयमी राजा शंभू राजा यांच्या, की एक स्त्रियांच्या अब्रूवर हात घालणाऱ्या आणि जुलूम करणाऱ्या औरंगजेबाच्या? हाच प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि आपले वीर शंभूराजे यांना मी त्रिवार नमन करतो. धन्यवाद.